राज ठाकरे यांच्या विरोधामधल्या याचिकेवर सुनावणी सुप्रीम कोर्टाने नकार दिलाय। याचिका केवळ प्रसिद्धीसाठी असल्याचं कोर्टाचं म्हणणं आहे। मराठी हिंदी वादावरून राज ठाकरे यांच्या विरोधामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती। मराठी हिंदी वादासंदर्भात राज ठाकरेंविरोधात केलेली याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली। सुप्रीम कोर्टाने याचिकाकर्ते घनश्याम उपाध्याय यांना खडसावलं देखील। याचिका केवळ प्रसिद्धीसाठी असल्याची टिप्पणी यावर कोर्टाने केली। प्रसिद्धी हितसंबंधांच्या याचिकांपेक्षा हे वेगळं काही नाही। प्रसिद्धीसाठी अशा याचिका दाखल करू नका अशा शब्दात कोर्टाने याचिकाकर्त्याला सुनावलं। राज ठाकरेंच्या मनसेची राजकीय मान्यता रद्द करण्यासाठी निवडणूक आयोगाला निर्देश द्या अशी मागणी सुद्धा या याचिकेतून करण्यात आली होती। मात्र पर्यायी उपाय निवडण्यापूर्वी या न्यायालयात जाण्याचं कोणतंही कारण नाही म्हणून याचिका फेटाळण्यात आली असं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं। माननीय सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याला ज्या पद्धतीने फटकारलेलं आहे की एकतर सर्वोच्च न्यायालयाचा त्यात वेळ जातो आणि केवळ प्रसिद्धीसाठी म्हणून अशा पद्धतीचे जनहित याचिका दाखल करण्यात येतात। पण सर्वोच्च न्यायालयाने या सगळ्या लोकांना कडक शब्दात फटकारलेला आहे। सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय स्वागत